बोलो बोलणे मरोनिया जिने असोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडी येले लाग माग दोन्ही तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडी येले लाग माग दोन्ही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम तुझरे तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया संत कृपादाने कथेता संत कृपादाने कथेता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानेशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू संपादे ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती कैलासचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज दयाची बाई माझे दंडवत दयाचे बाई माझे दंडवत दयाची बाई माझे दंडवत दयाचे बाई माझे दंडवत घडो आणि प्रीत जडो नामी घडो आणि प्रीत घडो आणि घडो आणि प्रीत घडो बोलो बोलणे मरोनिया जिने असोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडी येले लाग माग दोन्ही अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व मौली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 3 चरणांचा अद्वैतपर प्रकरणातील आणि आपल्या अलौकिक स्वरूपाचा परिचय स्वमुखाने करून देणारा अभंग सेवेसाठी उपस्थित केलाय विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही सवड वाकडं बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि पुण्यवान झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसाचा म्हणणार आपल्या या शिरसोली नगरीमध्ये भगवान श्री साईनाथांच्या या पवित्र प्रांगणामध्ये मंदिराच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ महोत्सव कथा प्रवक्ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण आदरणीय श्री भागवत महाराज पाथरीकर हल्ली मुक्काम जळगाव महाराजांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण शिव महापुराण कथेचं श्रवण करीत आहात आणि या भक्ती उत्सवाअंतर्गत संपन्न होत असणारा हा नाम संकीर्तन सोहळा आणि या सोहळ्यातील आजची
किती नंबरचं कीर्तन आहे? 2 नंबर कोण म्हटलं? 2 नंबर कोण म्हटलं? तुमच्या माहिती करता सांगतो मी 2 नंबरची कामं करत नाही. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा म्हणा, दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. आणि या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून भजनी मंडळ, आयोजक मंडळी, कार्यकर्ते, सेवेधारी, कारभारी या सगळ्यांच्या वतीनं आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तप्राण श्री निवृत्ती महाराज यांनी दिलेलं निमंत्रण आणि त्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा आलेला योग. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. मृदंगाचार्य आमचे परमार्थ स्नेही गुरुबंधू हरिभक्तप्राण श्री भूषण महाराज शेडावेकर महाराज पखवाज वाजवतात, काही जण बडवतात, काही जण पखवाज बडवतात, पण महाराज पखवाज वाजवतात, गोड वाजवतात. महाराजांच्या चरणी अभिवादन करतो. खरं म्हणजे निवृत्ती महाराज पहिलीच चाल अशी झालीये, मी कीर्तन नाही केलं तरी चालेल. मला वाटतं असं नाही, ऐकणाऱ्यांपैकी बऱ्याच जाणकार लोकांच्या माना डोलत होत्या. गोड चाल म्हटली, कीर्तन करण्याची गरज नाही, पण सुंदर चाल म्हटली. सगळे कीर्तनकारच गोळा केले तुम्ही तुमच्या सगळ्यात बरं का. निवृत्ती महाराज, दोन्ही निवृत्ती महाराज आहेत आणि सगळेच कीर्तनकार, म्हणजे गायनालाच तुम्ही कीर्तन भागवतकार उभे केलेले आहेत. संबंध आपल्या परिसरात ज्यांची कीर्तनाच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून तर होतीच, पण आता कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांची चांगली ख्याती आहे असे आमचे गुरुबंधू सुजित महाराज आहेत. त्याचप्रमाणे गड में गड चित्तोडगड, बाकी सब गढिया. एकच गड आहे महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये, चित्तोडगड. असे चित्तोड्याचे आमच्याच तालुक्यातले आमचे स्नेही. आम्ही आळंदीला काही काळ तीर्थस्वरूप पूजनीय नरहरी महाराज चौधरी बाबांकडे आम्ही सोबत राहिला होतो. आमचे गुरुबंधू भागवताचार्य, उत्तम कीर्तनकार, गायनाचार्य, चौरंगी चिराय संप्रदायातला महाराज वाजवतात, गोड गातात, कीर्तन प्रवचन भागवत करतात. विशाल महाराज चितोडेकर, त्याचप्रमाणे आपल्याच गावचे सुपुत्र, अतिशय ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं म्हटलं का, पिकलिया सुखाचा परिमळू, निवालिया अमृताचा कल्लोडू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलीजे, किंवा साच आणि मावाळ, मितुले आणि रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. महाराज जसं गोड गातात, तसं गोड कीर्तन करतात, तसं त्यांचा स्वभावही गोड आहे. आमचे निवृत्ती महाराज आहेत. आमच्या भजनी मंडळातले अध्यक्ष आहेत आमचे सोपान दादा. खरं म्हणजे कमाल तुमच्या भालदारांचे, चोपदार असं वाटतंय आयते आणून उभे करून ठेवले. असे भारत असतं चोपदार, नाही तर मग असे चोपदार असतात. चोपदार कसे असावे, अगदी खास मंडळी. फक्त विनय करायला उद्यापासून धोतर नेसवत जा. आजचा दिवस राहू द्या, उद्यापासून धोतर नेसा. तुम्ही सगळे मातृ हृदय पितृ आपलं म्हणून सांगितलं. धोतर नसले की अजून जरा भारदस्त पण येईल आपल्या कार्यक्रमाला. एवढा चांगला उत्सव करताय आणि तेवढं फक्त फिका नका पडू देऊ, उद्यापासून धोतर नेसा. आपण सगळे मातृहृदय पितृहृदय श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. आणि सगळी गावातली बालगोपाल तरुण भजनी मंडळ गावचे आहेत सगळे. काय महाराज, हे मुलांना लहान लहान मुलं टाळ घेऊन उभे, हे भविष्यात डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, वकील होतील का प्राध्यापक होतील, हे मला आता नाही सांगता येणार. हे भविष्यात नेमके काय होतील हे मला आता नाही सांगता येणार. पण त्यांच्या संदर्भाने एक वाक्य मी आता बोलतो, हे भविष्यात चांगले माणसं नक्की होतील. बाकी काय होईल काही माहित नाही, पण चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजकाल गावागावात लोक खूप राहतात हो, लोक खूप राहतात, माणसं कमी. तुम्ही जागी येत अजून आता सुरू झालंय कीर्तन, लोक खूप आहेत गावागावात. तुमच्या शिरसोलीची लोकसंख्या किती आहे? शिरसोलीची लोकसंख्या अंदाजे 20,000. ह दोन्ही गाव मिळून का? एका गावाची 20,000? असं एका गावाची लोकसंख्या 20,000. व म्हणजे शिरसोलीत लोक किती राहतात? लक्ष द्या इकडे. शिरसोलीची लोकसंख्या किती आहे? 20,000. 20 धरा ना, 20,000. म्हणजे शिरसोलीत लोक किती राहतात? किती? 20,000. आणि माणसं, म्हणून हे चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांना उभं करणाऱ्यांच्या आणि यांना जन्म देणाऱ्यांच्या दोघांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला अभंग आपण सेवेत विचारात घेतलाय. अभंग अतिशय गोड आहे.
आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपल्या अलौकिक स्वरूपाचा परिचय स्वमुखानं करून देतात. लक्ष द्या, परिचय माणसाने स्वमुखाने कधी करून द्यायचा नसतो. स्वतःच्या मुखानं माणसानं स्वतःचा परिचय समाजात कधीच करून द्यायचा नाही. परिचयाच्या बाबतीमध्ये, प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे एक सुभाषित प्रसिद्ध आहे. शास्त्रकार म्हणतात एखादी जी व्यक्ती आहे ना, ती समाजामध्ये जी नावारूपाला येते, जी ओळखली जाते, ती 4 अंगानं ओळखली जाते. एखाद्या माणसाचं 4 अंगानं समाजामध्ये परिचय असतो. सांगतो, भजन करा. विठ्ठल बसू द्या, बोला, ऐका, लक्ष द्या इकडे. 4 अंगाने एखादी व्यक्ती समाजामध्ये ओळखली जाते. 4 अंगाने त्याचा परिचय असतो. ते सुभाषितकार म्हणतात, उत्तमो आत्मनख्याता, पितृख्याताश्च मध्यमः, अधमो श्वशुरख्याता, भार्याख्याता धमाधमा. ऐका, 4 प्रकाराने एखादी व्यक्ती समाजामध्ये ओळखली जाते. फर्स्ट क्लास प्रसिद्धी कोणती? शास्त्रकार म्हणतात जो स्वतःच्या नावानं ओळखला जातो ना, तो फर्स्ट क्लास. उत्तमो आत्मनख्याता, आत्मनख्याता हा उत्तम. हा जो स्वतःच्या नावानं समाजामध्ये ओळखला जातो, ज्याला स्वतःच्या नावानं समाज ओळखतो, तो फर्स्ट क्लास. कोण आहेत होय? हे अमुक अमुक आहेत. ज्याला स्वतःच्या नावानं लोक ओळखतात तो फर्स्ट क्लास. ज्याला वडिलांच्या नावाने लोक ओळखतात तो सेकंड क्लास. कोण आहे ते? हे अमक्या अमक्याचे चिरंजीव आहे असं म्हटलं जातं. म्हणजे वडिलांच्या नावाने याची प्रसिद्धी, याचा परिचय करून दिला जातो, सेकंड क्लास. स्वतःच्या नावानं ओळखला जातो तो फर्स्ट क्लास. वडिलांच्या नावानं जो ओळखला जातो तो सेकंड क्लास. सासऱ्याच्या नावानं ज्याची प्रसिद्धी असते तो थर्ड क्लास. आणि बायकोच्या नावानं जो ओळखला जातो त्याला क्लासच नाही. विठ्ठल बायकोचं कर्तृत्व जास्त आहे, हा कर्तृत्वानं तिच्यापेक्षा कमी आहे, असं प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे सुभाषित जरी असलं, पण ज्ञानोबाराय म्हणतात माणसानं स्वमुखानं स्वतःचा परिचय समाजाला कधीच करून द्यायचा नसतो. माऊली बोलतात, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ऐकावी. मी अमुक आईसी नो हावी सेची लोका. ज्ञानोबाराय म्हणतात मी अमुक आहे असं स्वमुखानं समाजात सांगत सुटू नये. आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन नंतर समाजानं दुसऱ्याला विचारणा करावी, तो भाग वेगळा आहे. पण स्वमुखानं माणसानं स्वतःचा परिचय कधीच कोणाला करून द्यायचा नसतो. महाभारतकारने त्याला मरण म्हटलं. या जो स्वतःच्या मुखानं, हे बाळ महाभारताचं सांगतो, जो स्वतःच्या मुखानं स्वतःचा परिचय करून देतो ना, महाभारतकार म्हणतात तो पावला पावलाला मरतो. प्रसंग सांगतो, महाभारती युद्ध सुरू होणार होतं. लक्ष द्या, कर्णाकडे मदत मागण्याकरता कुंती माता गेल्या. कुंती मातेनं कर्णाला अतिशय शालीनतेने प्रश्न केला. कर्णा एक विचारू? कर्ण म्हटलं विचार ना. कुंती मातेने कर्णाला सांगितलं, कर्णा हे बघ, जसे माझे 5 पांडव आहेत तसा तू सुद्धा 6वा पांडवच आहेस. अरे तू त्यांचा अग्रज आहे, तू त्यांचा मोठा भाऊ आहे, माझा मुलगा आहे, तू ज्येष्ठ मुलगा आहे माझा. त्याच्या जन्माची सगळी कथा सांगितली. आणि म्हणून कर्णा माझी विनंती तुला, तू महाभारती युद्धामध्ये कौरव सैन्याकडून न लढता पांडवांची मदत केली पाहिजे. सन्मानानं वागवतील तुला, भाऊ आहे तू त्यांचा मोठा, तो माझा मुलगा आहे, त्याच्या जन्माची सगळी कथा सांगितली आणि विनवणी केली, तू पांडवांकडून लढ. कर्णाने सगळं शांतता ऐकून घेतलं. आणि कुंती मातेचं सगळं बोलून झाल्यानंतर कर्ण म्हणाला, अगं आई नाही म्हटला. कर्ण म्हटला, अगं ज्या वेळेला मला मातृछत्राची गरज होती, कर्ण म्हटला ज्या वेळेला मला मातृत्वाची गरज होती, तू प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, मायेनं मला गोंजारावं असं वाटायचं. ज्या काळात मी कौंतेय म्हणून समाजात सन्मानानं मिरवला गेलो पाहिजे होतो, कर्ण म्हटला त्या काळात मी राधेय म्हणून हिनावलो गेलो. जिकडे तिकडे नामुष्की झाली, अपमान सहन करावा लागला. त्यावेळेला तू तुझी ओळख लपून ठेवली आणि आज तुझ्या पुत्रांचं अस्तित्व धोक्यात आहे. त्यावेळेला तुला माझी आठवण आली का? चालती होय इथून. कर्ण म्हटला तू पुत्र म्हणून माझा स्वीकार करायला तयार असशील, पण मी आता माय म्हणून तुला स्वीकारायला तयार नाही. काढून दिली करणारे. ऐका, कुंती माता 4-2 पावलं पुढे चालत गेल्या, विवेकी होत्या. पुन्हा कुंती माता माघारी आल्या आणि कर्णाला विनवलं, करणं ठीक आहे, ठीक आहे करणा, तू आई म्हणून माझा स्वीकार करू नकोस, पण मी याचक म्हणून तुझ्याकडे आली आहे. आणि तू दाता आहेस. दाता, कर्ण दाता होता, वखराचा नाही, दाता दाता.
दानशूर होता. परमात्म्याचे जे मुख्य 6 गुण आहेत ना, त्याच्यातला औदार्य नावाचा गुण परमात्म्याने कर्णाला दिलाय. ज्ञानोबारांनी परमात्म्याचे मुख्य, तसा परमात्मा हा अनंत गुण निधान आहे. नामदेवराय म्हणतात, अनंत म्हणते माझी या स्वामी ते, अनंत गुण त्यापे म्हणून या. परमात्मा हा अनंत गुण निधान आहे. पण परमात्म्याचे मुख्य 6 गुण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितले. माऊली म्हणतात, ऐका ऐका, मी सांगतो ते ना का ऐकू. या ओवीची सुरुवातच ऐका या पदापासून होते. हा, जसं जसं घर चांगलं बांधावं असं वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. आपला रोग बरा व्हावा असं वाटत असेल तर रोग बरा होईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं वाटत असेल तर निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. शाळेत शिकत असताना चांगले मार्क्स प्राप्त व्हावेसे वाटत असतील तर शाळेत शिकत असताना शिक्षकांचं ऐकावं. वा, लग्न होईपर्यंत आई वडिलांचं ऐकावं. शाबास. लग्न झाल्यानंतर बायकोच ऐकावं म्हणतात. गोड. कीर्तन संपेपर्यंत हा, आणि स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मरेपर्यंत संतांचं ऐकावं. विठ्ठल. आणि याच न्यायानं ज्ञानोबा म्हणतात, ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 हे गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगतो वगैरे आहे का. ज्ञानोबा म्हणतात परमात्म्याचे मुख्य 6 गुण आहे, पण देव असा कमालीचा उदार आहे. परमात्म्याने 6चे 6 गुण 6 भक्तांमध्ये वाटून दिले. भगवान परमात्म्याने आपला यश नावाचा जो गुण आहे ना पहिला, तो मारुतीरांनी दिला. यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण परमात्म्याने मारुतीरांना समर्पण केलाय. म्हणून मारुतीराय ही यशाची देवता आहे. मारुतीराय ही विजयाची देवता आहे. मारुतीराय कशाची देवता आहे? विजयाची. जो मारुतीरांकडे जातो तो जीवनात कधीच अपयशी होत नाही. मारुतीराय ज्याच्या बाजूने असतात त्याचा पराजय आयुष्यात कधीच होत नाही. ज्याला आपल्या जीवनात विजय प्राप्त करायचा आहे त्याने रोज मारुतीरांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. मारुतीरांच्या दर्शनाला जो जातो त्याच्या जीवनामध्ये कधीच पराजय होत नाही तो, कारण मारुतीराय विजयाची देवता आहे, यशाची देवता आहे. मी 2 मुद्द्यांनी पटवून दिल तुम्हाला. जो मारुतीरायांच्या बाजूने असतो किंवा मारुतीराय ज्याच्या बाजूने असतात विजय त्याचा होतो. महाभारतामध्ये एक जण सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे. तसा रामायणामध्ये सुद्धा एक सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे. महाभारतामध्ये सूर्यपुत्र आहे कोण? महाभारतातला सूर्यपुत्र कर्ण. ज्ञानोबा 11व्या अध्यायात त्याच्या संदर्भाने बोलतात का सहस्त्र किरणांचा कुमरू तोही गेला कर्णविरू. ज्ञानोबा म्हणतात कर्ण हा सूर्यनारायणाचा मुलगा आहे आणि अर्जुन हा इंद्राचा मुलगा आहे. सूर्याचा पुत्र आहे कर्ण आणि इंद्राचा पुत्र आहे अर्जुन. रामायणात या रामायणामध्ये सूर्यपुत्र सुग्रीव आहे आणि इंद्रपुत्र वाली आहे. दोन्ही सख्य भाऊ, पण सुग्रीव हा सूर्याचा पुत्र आहे आणि वाली हा इंद्राचा पुत्र आहे. या महाभारतामध्ये तुम्ही सांगितलं सूर्यपुत्र कर्ण आणि इंद्रपुत्र अर्जुन. बोला मला सांगा, महाभारतीय युद्धामध्ये सूर्यपुत्राचा विजय झाला की इंद्रपुत्राचा? विजय कुणाचा झाला बाळ? इंद्रपुत्राचा. कोण म्हटलं? म्हटलं ना कोणीतरी. इंद्रपुत्राचा विजय झाला. कुठे? महाभारतात. इंद्रपुत्राचा म्हणजे अर्जुनाचा विजय झाला. वा. रामायणामध्ये सूर्यपुत्र सुग्रीव आहे आणि इंद्रपुत्र वाली आहे. रामायणामध्ये विजय सूर्यपुत्राचा झाला की इंद्रपुत्राचा? कुणाचा? सूर्यपुत्राचा. वा. महाभारतामध्ये विजय होतो इंद्रपुत्राचा, रामायणामध्ये विजय होतो सूर्यपुत्राचा. मग विजय सूर्यपुत्राचा होतो का विजय इंद्रपुत्राचा होतो? सूर्यपुत्राचा विजय महाभारतात झाला, रामायणात झाला. इंद्रपुत्राचा विजय महाभारतात झाला. मी प्रश्न असा केलाय की महाभारतामध्ये विजय होतो इंद्रपुत्राचा, रामायणामध्ये विजय होतो सूर्यपुत्राचा. मग विजय नेमका सूर्यपुत्राचा होतो का इंद्रपुत्राचा होतो? विजय कुणाचा? सूर्यपुत्राचा का इंद्रपुत्राचा? एक जण नामदेव विजय आता कुठेही काही संबंध जोडतात. विजय महाराज नामदेव बाबांचा विजय नेमका कोणाचा? सूर्यपुत्राचा. विठ्ठला त्यांना धन्यवाद. बाकीचे महाप्रसाद आली या. बोला ना. महाभारतामध्ये विजय इंद्रपुत्राचा, रामायणात विजय सूर्यपुत्राचा. मग विजय सूर्यपुत्राचा की इंद्रपुत्राचा? कुणाचा? हा विजय सूर्यपुत्राचाही होत नाही आणि विजय इंद्रपुत्राचा सुद्धा होत नाही. विजय त्याचा होतो. त्याचा कुणाचा? ज्याच्या बाजूने मारुतीराय असतात त्याचा. ऐका,
महाभारतामध्ये मारुतीराय इंद्रपुत्राच्या बाजूने आहेत का ध्वजस्तंभावरी मूर्तिमंत म्हणे मी शंकरू का सारथी शारंग धरू अर्जुन येसे. लक्ष द्या, महाभारतामध्ये मारुतीराय सूर्यपुत्र इंद्रपुत्राच्या बाजूने आहेत म्हणून विजय इंद्रपुत्राचा झाला. तेच मारुतीराय रामायणात सूर्यपुत्राच्या बाजूने जातात त्यावेळेला विजय सूर्यपुत्राचा होतो. माझ्या या सगळ्या सांगण्यातला गोषवारा इतकाच आहे की मारुतीराय ही यशाची देवता आहे, मारुतीराय विजयाची देवता आहे. मारुतीरायांकडे गेलेली व्यक्ती जीवनामध्ये कधीच अपयशी होत नाही. कारण काय? कारण एकच, यशे थोरविला मारुती. परमात्म्याने यश नावाचा गुण मारुतीरायांना दिला. विभीषण केला लंकापती आणि औदार्य देवणी कर्णा हाती. इथं आपला मुद्दा आहे. परमात्म्याने औदार्य नावाचा गुण कर्णाला दिला. कर्णाला कर्ण कमालीचा उदार होता. ऐका, आपल्याकडे आलेला एकही याचक कर्ण विनमुख पाठवत नव्हता. कुंती मातेला माहिती होतं आणि कुंती मातेने कर्णाला अतिशय शालीनतेने विनवलं, कर्णा माय म्हणून माझा स्वीकार करू नको रे, पण मी याचक म्हणून तुझ्याकडे आली आहे आणि तू दाता आहेस दाता. कर्णा माझी विनंती तुला, हे बा महाभारती युद्धामध्ये माझ्या पुत्रांना मारू नको, माझ्या पुत्रांना मारू नको हा शब्द कर्णाने ऐकला. कर्ण म्हटला चौघांना सोडून देईल, पण अर्जुनाला मारल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसांनी युद्ध सुरू झालं. एक दिवशी कुरुक्षेत्रावर युद्धभूमीवर समरांगणात धर्मराज युधिष्ठिर आणि कर्ण समोरासमोर भिडले. कर्णाने भयंकर अशा प्रकारच्या शस्त्रांचा भडीमार केला धर्मराजावर. युधिष्ठिर परास्त झाले, निशस्त्र झाले आणि अपमानित करून धर्मराजाला कर्णाने युद्धभूमीतून काढून दिलं. अपमानित झालेले धर्मराज युधिष्ठिर आपल्या शिबिकेमध्ये आले, आपल्या राहुटीत आपल्या तंबूत बसले. सूर्यास्तानंतर युद्ध संपलं आणि सगळ्या मंडळींनी मोर्चा वळवला धर्मराज युधिष्ठिराच्या शिबिकेकडे. धर्मराज युधिष्ठिर मुखमलान करून बसले, कोणाशी बोलत नाही. सगळी मंडळी गेली आणि त्यांची समजूत काढायला लागली. त्याच्यात अर्जुनही गेले आणि अर्जुनाने आपल्या मोठ्या भावाला समजवायला सुरुवात केली. सांगितलं, दादा चालायचंच. युद्ध म्हटलं की हार जीत, यश अपयश, मान अपमान या सगळ्या गोष्टी चालू असतात. आज कर्णाने तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही एवढं वाईट वाटून घेतात का? थांबा, मी उद्या कर्णाचा अपमान करतो आणि तुमचा बदला घेतो. पण दादा हे युद्धात सगळं चालू असतं, तुम्ही असं काही वाईट वाटून घेऊ नका. हे अर्जुन ज्या वेळेला समजावून सांगतोय त्यावेळेला धर्मराजाला राग आला आणि धर्मराज म्हटले, मूर्खा, अरे ज्या वेळेला तुझी गरज मला होती त्यावेळेला तू इकडे तिकडे तोंड लपवत बसला आणि आता सगळं झाल्यावर तू तोंड चोपडेपणा करायला आलाय. जसं सगळं झाल्यावर येतात काही लोक, पॉलिश फिरवा, निघेतोन. धर्मराज भडकले. युधिष्ठिर म्हटले, अर्जुना काही उपयोग नाही तुझाही उपयोग नाही आणि तुझ्या धनुष्याचा सुद्धा उपयोग नाही. तुझं धनुष्य मोडून टाक आणि चुलीत घाल. ऐका, धनुष्य मोडून चुलीत घाल हे शब्द जसे अर्जुनाच्या कानावर पडले, अर्जुनाने भात्यातून लगेच बाण काढला, आपल्या धनुष्यावर चढवला आणि आपल्या मोठ्या भावाच्या दिशेने अनुसंधान साधलं. आपल्या मोठ्या भावावर तो बाण सोडणार तेवढ्यात भगवान परमात्मा तिथं आले आणि देवाने हे विरोधी दृश्य पाहिलं आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना का रे, सकाळी दोन्ही भाऊ एकत्र होते आणि शिवसेना मनसे कसं काय अचानक सकाळी एकत्र होते दोन्ही भाऊ अचानक का? अर्जुन म्हटला, देवा प्रतिज्ञा आहे माझी, मला लाख शिव्या दिल्या मी ऐकून घेईल, पण माझा धनुष्याचा अपमान करणारा मी जिवंत ठेवणार नाही. माझ्या भावाकडून माझ्या धनुष्याचा अपमान झालाय, त्याने माझ्या धनुष्याची अवहेलना केली आहे, मी माझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही, माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार. देव म्हटले, अर्जुना तुला एक सुवर्ण मध्य सांगू का रे? सुवर्ण मध्य माहितीये? सुवर्ण मध्य म्हणजे बीच का रस्ता, मधली वाट. ते हिंदीत एक म्हण आहे नृत्य महाराज, म्हणजे सापही मेला पाहिजे आणि हा काडी तुटायला नको, अशी काहीतरी म्हण आहे ना हिंदीत, हा आहे ना? म्हणजे मला येत नाही असं समजू नका, म्हणजे मला हिंदी येते बरं का. तुम्हाला हमें हिंदी आती है, हमें हिंदी आती है मगर हेलपाटे खाती. आमची हिंदी म्हणजे नशरावादी हिंदी आहे. सांगू का नमुना? भूषण महाराज, एक जण म्हटला, बैल लेने का था, बैल लेने का था लेकिन गहरी किंमत सांगता. अरे म्हणे तूने पाणी क्यों सांडा, तूने पाणी क्यों सांडा, आणि सांडा तर सांडा पुसा भी नाही. आम्ही मागच्या वर्षी केदारनाथ बद्रीनाथला गेलो होतो. हरिद्वारला एका महात्म्याकडे गेलो, आश्रमात म्हणतो, तिथे मोठा आश्रम होता, महामंडलेश्वर होते. तिथे गेल्यानंतर नमस्कार वगैरे केला, बरीच मंडळी होती सोबत, काय आमच्या आळंदीतले 2-3 गुरुबंधू होते. त्या महात्म्याला नमस्कार केला आणि त्या महात्म्याने प्रश्न केला, कहां से पधारे हो? महामंडलेश्वर होते आणि त्यांनी विचारलं, कहां से पधारे हो? आता अशी अंगलट प्रकरण येत असली की आपली माघार असते.
मी मागे सरकलो, हे 2 जण पुढे झाले आणि महात्म्याने विचारलं कहाँ से पधारे हो. त्यांनी सांगितलं बाबाजी हम 2-3 लोग आलंदी के हैं, बाकी सब इकल्ले तिकल्ले हैं. विठाला अशी आपली हिंदी, आणि म्हणून मी काही प्रयत्न करीत नाही, पण हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे की साप भी मारे और लाठी भी न तुटे. अर्जुना तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल आणि तुझा भाऊ सुद्धा जिवंत राहील, अशी एक मधली वाट सुवर्ण मध्ये सांगू का. देव अर्जुन म्हटले सांगा ना. परमात्म्याने सांगितलं अर्जुना ऐक, संभावितस्य चाकीर्तेर मरणादतिरिच्यते. दुसऱ्या अध्यायात प्रभू म्हणतात अर्जुना एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं, 4 चौघात अपमान करणं, हा त्याचा शस्त्र वाचून केलेला वध आहे. ज्याप्रमाणे आमचे श्री गुरु महाराज म्हणायचे, पखवाज वाजवता वाजवता मृदंगाचार्यांचा ताल जाणं हे पखवाजाचं मरण आहे. गाता गाता गायकाला सम न सापडणं हे गायकाचं मरण आहे. बोलता बोलता वक्त्याला पुढच्या वाक्याचं विस्मरण होणं हे वक्त्याचं मरण आहे. आणि ऐकता ऐकता तुम्हाला हे तुमचं मरण आहे. विठला तसं संभावित कीर्तीर मरणादती रिच्यते. अर्जुना अरे प्रतिष्ठित माणसाचा, संभावित पुरुषाचा 4 चौघात अपमान करणं म्हणजे त्याचं मरणच असतं. एक कर, तुझ्या भावाला मारायचंय ना, बघा असं नको मारू, त्याला अपमानित कर, त्याला शिव्या दे, म्हणजे शिव्या दिल्या की त्याचं मरण होईल, तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल, तुझा भाऊ सुद्धा जिवंत राहील, दे शिव्या. आता देवानं सांगितलं होतं शिव्या दे. अर्जुनानं अशा शिव्या दिल्या, ज्या दिल्या त्या नाही सांगत, दुसऱ्या 2-3 सांगतो. अर्जुन म्हटला पक्का षंड आहेस तू, भावाला मोठ्या धर्मात जुगारीस तू जुगारी. हे जे दिवस आमच्यावर भीक मागायचे याला कारणीभूत तू आहे. नको नको त्या शब्दात भावाला बोलला. याची प्रतिज्ञा पूर्ण झाली, भावाचा अपमानात मृत्यू झाला. अर्जुन तसाच शिबिकेच्या बाहेर आला, लाकडं गोळा केली, अग्निप्रदीप्त केला, हातात धनुष्य घेतलं आणि 5 प्रदक्षिणा मारून त्या अग्नीमध्ये उडी मारणार. 3री प्रदक्षिणा चालू होती, तेवढ्यात भगवान परमात्मा आले. आणि भगवान परमात्माने अर्जुनाला हे असं प्रदक्षिणा मारताना पहिल्यांदा विचारलं, अर्जुना आता हे काय नाटकं लावली नवीन. अर्जुन म्हटलं नाटकं नाही देवा, माझी 2री प्रतिज्ञा आहे. देव म्हटले किती करून ठेवले. अर्जुन म्हटलं 2री प्रतिज्ञा अशी माझी. देव म्हटले सांग ना काय ती. अर्जुन म्हटलं पहिली प्रतिज्ञा, माझ्या धनुष्याचा अपमान करणारा मी जिवंत ठेवणार नाही, एक. आणि 2री प्रतिज्ञा अशी देवा, माझ्या मोठ्या भावाचा अपमान करणाऱ्याला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाही. आणि माझ्याकडून माझ्या भावाचा अपमान झालाय, मी त्याला शिव्या दिल्या, मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. देवा आता मी मरणार आहे. 5 प्रदक्षिणा घातल्या की अग्नितुडी मारेल. 3री चालली देवा, 3 झाल्या, 4थी संपली, 5वी प्रदक्षिणा अर्जुनानं सुरू केली. आणि अर्जुन आशेनं देवाकडे पाहू लागला. अर्जुन म्हटलं देवा सकाळ सारखं काय आठवतं का बघा ना. देव म्हटलं का आठवत नाही रे. आणि 5 प्रदक्षिणा घालून अग्नीत अर्जुन उडी मारणार, तेवढ्यात भगवान परमात्माने हातात धरलं, मागे खेचलं. अर्जुनाने मागे वळ. देव म्हटले अरे आठवलं, थांब. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात सांगा ना देवा, सांगा ना काय आठवलं. भगवान सांगतात अर्जुना, जसा प्रतिष्ठित माणसाचा 4 चौघात अपमान करणं हे त्याचं मरण आहे, तसं स्वतःच्या मुखानं स्वतःची ख्याती, बढाई, कीर्ती, परिचय लोकांसमोर सांगत सुटणं हे सुद्धा मरणच आहे. माफ करा मला, आपण दिवसभरातून कितीदा मरत असू, कितीदा मरत असू आपण. मला स्वतःच्या मुखानं जर स्वतःचा परिचय करून देणं हे मरण असेल, तर तुकोबरा या अभंगात आपला परिचय का करून देत आहे. विठ्ठला माझा प्रश्न पक्का लक्षात ठेवा. मी अभंगातला पूर्व पक्ष तुमच्या समोर मांडलाय. प्रश्न पक्का लक्षात ठेवा की स्वमुखानं स्वतःचा परिचय करून देणे हे जर मरण असेल, तर तुकोबारा या अभंगात आपला परिचय का करून देताय हा झाला प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर सापडलं की आपलं कीर्तन संपलं. मला 10 मिनिटात जरी सापडलं तरी मी थांबून जाईल. अर्थात त्याला अजून 1.5 तास लागणार आहे उत्तर शोधायला. पण ऐका, लक्ष द्या. स्वतःच्या मुखानं स्वतःचा परिचय करून देणं हे जर मरण असेल, तर तुकोबारा या अभंगात आपला परिचय का करून देतात. या संबंधानं मला 2-3 भाव तुमच्या समोर या अभंगातले मांडायचे, 2-3 संगती मला अभंगातल्या सांगायच्या आहे. तर लक्ष देऊ नाही का. मी पहिला भाव अभंगातला बोलणं करे. ऐ विठ्ठला विठ्ठला आता बोलू नका कोणीचा. मी अभंगात प्रवेश करतोय.